परंतु येणाऱ्या दिवसामध्ये तिथून पाऊस पडेल असा अंदाज आहे। राज्यामध्ये आज जर पावसाची जर टक्केवारी आपण पाहिली तर कोकण विभागामध्ये 111% पाऊस पडलेला आहे, नाशिक विभागामध्ये 83% पाऊस पडलेला आहे, पुणे विभागामध्ये 87% पाऊस पडलेला आहे, मराठवाडा विभागामध्ये 77% पाऊस पडलेला आहे आणि विदर्भामध्ये 73% पाऊस पडलेला आहे। राज्यामध्ये एकूण पावसाची सरासरी 94% एवढा पाऊस पडलेला आहे। विदर्भामध्ये पाऊस हा कमी दिसतोय, कोकणामध्ये पाऊस हा जास्त आहे आणि निश्चित प्रकारे पेरणीच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर राज्यात आपल्याला आज अखेर सरासरीच्या साधारणतः 84% जास्त पेरणी ही आपल्या राज्यामध्ये झालेली आहे। पेरणीमध्ये अमरावती विभागामध्ये आघाडी आहे, 92% पेरणी आहे आणि सर्वात कमी पेरणी ही ठाणे विभागात झालेली आहे। आणि निश्चित प्रकारे आपल्याला माहिती आहे की ह्या वर्षी मकेचं प्रमाण मकेची पेरणी ही सर्वात जास्त मका आणि सूर्यफुलाची झालेली आहे आणि त्यामध्ये निश्चित प्रकारे सूर्यफूल बियाण्याच्या बाबतीमध्ये काय तक्रारी पण काय उगवण्याच्या बाबतीमध्ये राज्यामध्ये होत्या। त्या बाबतीमध्ये बऱ्याचशा कंपन्या बाबतीमध्ये तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अनेक साधारणतः 85 कंपन्यावरती आपण FIR दाखल केलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचं बियाणं ताबडतोब तिथं बदलून द्या आणि त्या शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे मदत करण्याचा निर्णय हा शासनाने निश्चित प्रकारे घेतलेला आहे। सोयाबीनच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगायचं झालं तर साधारणतः आज अखेर साधारणतः 45 लाख 10 हजार हेक्टर एवढी पेरणी ही आपल्या राज्यामध्ये झालेली आहे आणि एकूण तक्रारीचं जर पाहिलं साधारणतः तक्रारीमध्ये एकूण साधारणतः 24,000 हेक्टर एवढ्यावरती सोयाबीन बियाण्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। त्या बाबतीमध्ये आमचे सगळेच कृषी अधिकारी खालचा आमचा सगळा कृषी स्टाफ हा फील्डवर आम्ही सर्वांनी कालच सरकोड काढलेला आहे आणि शेतकऱ्यांना जिथे जिथं मदत करता येईल, जिथे शेतकऱ्याला सहकार्य करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित प्रकारे घेतलेला आहे। खताच्या बाबतीमध्ये सुद्धा आज अखेर आपल्याला माहिती आहे की खत हे राज्यामध्ये खताचा साठा हा आपल्याला जे आपली मागणी आहे त्याप्रमाणे उपलब्ध आहे। आज अखेर त्यापैकी आज अखेर जर शिल्लक पाहिला तर युरियाचा साठा आपल्याकडं शिल्लक आहे। DAP MOP संयुक्त खते हे सांगायचं तात्पर्य आहे की खताच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी कुठेही घाबरण्याचं कारण नाही। आज आपल्याला पुरेशा प्रमाणामध्ये खताचा साठा पण आपल्याकडे व्यवस्थित आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे यावर्षी तो अजूनही आपण पावसाची अपेक्षा काही ठिकाणी करतोय आणि पाऊस जास्त कमी प्रमाणामध्ये काही ठिकाणी झालेला आहे, परंतु निश्चित प्रकारे सर्वदूर पाऊस होईल असा आपल्याला आपला अंदाज आहे। आणि आपल्याला माहिती आहे की कृषी विभागाच्या वतीनं निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना जेवढं काही सहकार्य किंवा जी काही मदत जे मार्गदर्शन करणं गरजेचं आहे ते करण्याचा प्रयत्न आमचा कृषी विभाग हा निश्चित प्रकारे करतोय। आणि खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जी कर्जमाफी योजना आपण सगळ्या शासनाने आपल्याला जाहीर केली होती आणि साधारणतः आज तुम्हाला माहिती आहे की 16,96,000 खात्यांना आपण त्याची यादी ही आपल्याकडं लागलेली आहे आणि त्यांना आपण विशिष्ट क्रमांक पण आपण दिलेला आहे। परंतु काही बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपल्याला माहिती आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अडचण वाटत नाही आहे, परंतु राष्ट्रीयकृत बँकामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत आणि तक्रारीमध्ये खरं तर ते शेतकरी ज्यावेळेस KYC करायला जातो आणि त्यावेळेस निश्चित प्रकारे त्याचं असणारं कर्ज, त्याची असणारी व्याज आणि रक्कम ह्यामध्ये तफावत दिसते। परंतु मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपल्याला माहिती आहे की सरकारने जो आपल्याला हेअरकट म्हणजे आपल्याला माहिती आहे की जो आपल्या राष्ट्रीयकृत बँका आणि राज्य शासन यांच्यामध्ये जे चर्चा आणि समझोता त्यांची जी मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे जरी एखाद्या शेतकऱ्याची रक्कम आज जरी त्याला रक्कम शासनाची जी कर्जमाफी रक्कम कमी दिसत असली तर मी आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच सांगतो, ज्या शेतकऱ्याची थकबाकी ही 2 लाखाच्या आत आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे। रक्कम तुमची जरी शासनाकडून तुमची कर्जमाफी रक्कम जरी तुम्हाला कमी दिसत असली तर ती वरची रक्कम
ही तिथल्या त्या राष्ट्रीयकृत बँकेने त्यांनी त्या राष्ट्रीयकृत बँकेने ती द्यायची आहे. त्यामुळे यामध्ये कुठेही गफलत किंवा कुठेही गैरसमज करू नये. त्यामुळे रकमेच्या बाबतीमध्ये जे राज्य शासनाने आपल्याला जी रक्कम जाहीर केलेली ती संपूर्ण रक्कम, थकबाकी रक्कम, तुम्हाला सगळ्यांना तिथं थकबाकी रक्कम ही बँकेमध्ये राष्ट्रीयकृत बँका आणि शासनावरची रक्कम जी शासनाने दिली आणि वरची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँक भरणार आहे. त्यामुळं ती बँक तुम्हाला नीलचा दाखला हे माझ्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी नवीन पीक कर्जसुद्धा त्याला वाटप करायला आम्ही त्याप्रमाणे सांगितलं जाणार आहे. मामा, परवा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासोबत तुमची एक बैठक झाली आणि कर्जमाफीच्या दुसऱ्या हप्त्यासाठी महाराष्ट्र राज्य अव्वल ठरलं आहे. तर कर्जमाफीच्या नाही ते आपले कृषी विकास आरकीव यायचे त्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाने चांगलं काम केल्याबद्दल कृषी मंत्र्यांनी देशाच्या कृषी मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या आपल्या कृषी विभागाचं म्हणजे मंत्र्यासकट त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. आणि तुम्हीही करता त्यामुळे तुमचंही आभार. मामा, गुलाबराव पाटील यांनी एक वक्तव्य असं केलं की शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल पण उद्योजकांना त्रास नाही. त्याचा अर्थ आपण खरं तर वेगळा घेतला. असं त्यांचा अर्थ नव्हता. तो मेळावा उद्योजकाच्या तिथल्या ह्याचा होता. त्यांनी ते बारीक छोटासा कार्यक्रम घेतला होता. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं त्याचा शेतकऱ्यांना असा अर्थ नव्हता की आम्ही सहन करतो. म्हणजे गुलाबराव पाटील स्वतः शेतकरी आहेत, आम्ही सहन करतो, पण ते पलीकडे आपल्या काय उद्योगांना जर लाईट नाही दिली तर ते सहन करू शकणार, असं त्यांच्या बोलण्याच्या अर्थाचा अनर्थ झाला. असं काय नव्हतं. गुलाबराव पाटील पण हाडाचे शेतकरी आहेत आणि त्यामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांविषयी त्यांची भावना ही खूप चांगली आहे. पण त्याचा अर्थ घेताना थोडा ही घेतला आणि बोलताना आपण ते गावातल्या बोलीभाषेत ते बोलले की त्यांचा कार्यक्रम होता, ते बोलीभाषेत बोलले. याचा अर्थ तसा त्यांचा नव्हता. त्यांचं शेतकऱ्यांविषयी प्रेम आहेच. उलटं शेतकऱ्यांना वीज मिळावी, कर्ज माफी मिळावी, शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी आम्ही ज्यावेळेस कॅबिनेट मिटिंगमध्ये पाहतो तर शेतकऱ्यांविषयी त्यांना अत्यंत एक जिव्हाळा असतो आणि त्यांची मांडणी ही शेतकऱ्यांविषयीच असते. पावसाच्या संदर्भामध्ये कृषी महाविद्यालयात एक कार्यक्रम झाला मी माहिती आयएमडीने अंदाज वर्तवला होता पाऊस कमी होईल आणि डॉक्टर रामचंद्र साबळे सरांनी सांगितलं की घाबरू नका, चांगला पाऊस होता. तर तुम्ही त्यांचा विशेष सत्कार केला होता. जो माणूस दरवर्षी चांगला अंदाज वर्तवतो तो बऱ्यापैकी खरा येतो. तर अशा माणसाला मी साबळे प्रयत्न करणार 100% साबळे सरांना मी आता पर्सनली थोडा अजून सगळं संपू दे, थोडा मराठवाड्यात अजून जरा पाऊस वगैरे थोडा सगळे होऊ दे. मी स्वतः साबळे सरांच्या घरी जाऊन मी त्यांना, ठीक आहे पुरस्कार हा तो भाग वेगळा आहे, मी स्वतः माझ्या हाताने त्यांना पेढा भरवणार आहे. पंजाबराव डक यांचेही अंदाज खरे येतात. नाही आता सगळ्याचेच ऐका ना, ठीक आहे. आपल्याला ऐका ना, तज्ज्ञ असू द्या, हवामान विभाग, आपल्या शेतीत पाऊस पडला पाहिजे, माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे, हा आपला महत्वाचा विषय आहे. साखरेच्या भावात चांगली वाढ झालेली आहे, अभिनंदन. त्याचा फायदा निश्चित प्रकारे साखरेचा भाव वाढल्यानंतर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आणि शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचा ऊसाचा दर मिळणार आहे. अभिनंदन आहे केंद्र सरकारचे चांगले धोरणं चाललेले. संभाजीनगरमध्ये पीक विम्याच्या धोरणांमध्ये मोठा गोंधळ दिसून येतोय. 7 लाख शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे पीक विम्याच्या बाबतीमध्ये. पीक विमा भरलेले नाही आहेत शेतकऱ्यांचे. याचं नेमकं कारण काय आणि धोरणांमध्ये काय लॅक्यून आहे ज्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावरती कमी झाली? असं धोरणामध्ये वगैरे बदल नाही. गेल्या वर्षीचं जे पीक धोरण होतं, मला वाटतं पीक विमा धोरण होतं, तेच धोरण ह्या वर्षी पण आपण तेच घेतलेलं आहे. यामध्ये पीक कापणी प्रयोगावरच घेतलेलं आहे. पूर्वी आता ते ट्रिगर जादा होते. ट्रिगर जादा असताना किती अडचणी आल्या, काय झालं, 1 रुपयात तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे हे अडचणी येऊ नये, ह्या परत शेतकऱ्यांना कुठं पीक विमा सुटसुटीत असावं यासाठी नवीन योजना म्हणजे योजना गेल्या वर्षी 2 वर्षापासून चालू आहे. मला वाटतं कैलासवासी अजितदादा पवारसाहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेले. ठीक आहे, त्यामध्ये काय शेतकऱ्याला अडचणी असतील तर निश्चित प्रकारे त्या अडचणी दूर करून त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना मदतच केली जाईल. पहिली यादी जाहीर झालेली आहे प्रोत्साहन अनुदानाच्या संदर्भातलं. ती यादी कधी येणार आहे? कारण आता दुसरी यादी काहीतरी ऑगस्टमध्ये येणार असल्याची माहिती. नाही, दुसरी यादी म्हणण्यापेक्षा आता तुम्हाला माहिती आहे की आता ही दोन्ही मिळूनच यादी आपली 16,48,000 2025 अखेरचे थकबाकीदार आणि 2019ची ही